नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीमध्ये जे पेशा क्षेत्राचे जे जिल्हा आहेत आपले पेशा क्षेत्राचे जे झेडपी आहे मित्रांनो, जे जिल्हा परिषद पेशा क्षेत्रामध्ये येणाऱ्या त्यांचे सर्वांचे एक्झाम बाकी होते मित्रांनो। कारण जे नॉन पेशा जिल्हे आहेत त्यांचेच एक्झाम झालेले होते आणि जे पेशा क्षेत्रात लागून जे जिल्हे आहे मित्रांनो 13 जिल्हे आहेत त्यांचे एक्झाम बाकी होते मित्रांनो। त्यांचे नवीन मी तुम्हाला कालच एक व्हिडिओ बनवला होता मागच्या 1-2 दिवसामध्ये की झेडपी जिल्हा परिषद मध्ये पेशा क्षेत्राच्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50% आणि ग्रामसेवक यांचे एक्झाम कधी होणार आहेत त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवला होता। एक नोटीस जारी झालं होतं, म्हणजे कोर्टामध्ये ते नोटीस गेलं होतं मित्रांनो, त्याच्यावर निकाल आलेला आहे आणि तुमचा नवीन टाइम टेबल पण आलेला आहे। जिल्हा परिषद मध्ये आरोग्य सेवक 40%, 50%, ग्रामसेवक, आरोग्य सेविका यांचे पेशा क्षेत्राचे पेपर कधी आहेत, पेशा क्षेत्राचे 13 जिल्हे आहेत त्यांचे पेपर कधी आहेत, त्यांचा वेळापत्रक इथं आलेलं आहे। तोच वेळापत्रक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो। तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला वेळापत्रक दाखवतोय। हा वेळापत्रक आजच्या दिवशीच इथं जाहीर झालंय। बघू शकता तुम्ही वेळापत्रक मध्ये काय म्हटलेलं आहे, एकदा तुम्हाला वाचून दाखवतो बघा, बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो अशा प्रकारचा हा वेळापत्रक आलेला आहे, याच्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांचे इथं पेशा क्षेत्राचे एक्झाम आहेत ते पण इथं दिलेले आहेत। बघू शकतात आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 13 जिल्हे आहेत ज्यांना पेशा क्षेत्र लागू आहे। त्या 13 जिल्ह्यांच्या 13 जिल्ह्यांचे एक्झाम इथं होणार आहेत मित्रांनो, आणि ते कधीपासून आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो। बघा, जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023। बघा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडल्या आहेत। यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक, बघा मित्रांनो इथून बघा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड ह्या जिल्ह्यांमधील आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला, कंत्राटी, बघा मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक पण दिलेले, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेशा क्षेत्रातील पदांसाठी व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक खालीप्रमाणे। बघा मित्रांनो, इथं बघा जे 3 जिल्हे होते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे नॉन पेशा जिल्हे मित्रांनो, तरी यांच्या एक्झाम आचारसंहितेमुळे झालेल्या नव्हत्या। तर ह्या वेळापत्रक मध्ये त्यांचा पण इथं बघा उच्चार दिलेला मित्रांनो की ते 3 जिल्हे बघा हे आचारसंहिता म्हणजे आचारसंहिता चालू होती, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 3 जिल्हे आणि बाकीचे मित्रांनो हे जे पेशा क्षेत्रातील जे 13 जिल्हे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं बघा, हे जे 13 जिल्हे आहेत असे 13 आणि ते 3 असे 16 एकूण 16 जिल्ह्यांचे मित्रांनो एक्झाम नॉन पेशा क्षेत्राचे एक्झाम इथं होणार आहेत मित्रांनो। आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50%, ग्रामसेवक, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांचे सर्वांचे टाइम टेबल आलेले आहेत, कधीपासून तुमचे एक्झाम आहे मित्रांनो आणि कधीपासून तुमचे हॉल तिकीट येतील ते पण इथं दिलेले आहे। बघू शकता तुम्ही बघा इथं जो टाइम टेबल आहे मित्रांनो तुमचा। तर बघा मित्रांनो, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांचे एक्झाम मित्रांनो 18 जुलै 2024 पासून चालू होणार आहे मित्रांनो, म्हणजेच मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये 18 तारखेपासून तुमचे एक्झाम चालू होणार आहेत। मुख्य सेविका, पर्यवेक्षिका मित्रांनो पेशा क्षेत्रामध्ये हे ज्या 13 जिल्ह्यांचेच एक्झाम आहे मित्रांनो फक्त, कारण बाकीच्या जिल्ह्यांचे एक्झाम झालेले आहेत, फक्त हे 13 जिल्हे बाकी आहेत ज्यांना पेशा क्षेत्र लागू असतो, म्हणून त्यांचे कोर्टामध्ये केस चालू होती, त्यांचा निकाल आलेला आहे आणि ह्या 13 जिल्ह्यांचं इथं एक्झाम घ्यायला परमिशन दिलेली आहेत, म्हणून हे 13 जिल्हे जे पेशा क्षेत्र लागून आहेत यांचे आणि हे 13 जिल्हे आणि हे ते 3 जिल्हे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे एकूण 16 जिल्ह्यांचे इथं जर तुम्ही ह्या 16 जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरला असेल तर तुमचं हॉल तिकीट किंवा मग तुमचे एक्झामची डेट इथं आलेले बघू शकता तुम्ही वेळापत्रक मध्ये। तर मुख्य सेविका, पर्यवेक्षिका याच्या 18 जुलै पासून एक्झाम चालू होणार आहे मित्रांनो, आणि आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक म्हणजेच महिला, आरोग्य सेवक महिला यांच्या 19 जुलै पासून एक्झाम चालू होणार आहेत, आणि आरोग्य सेवक पुरुष 40% याच्या 22 व 23 जुलैला एक्झाम आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, ह्या दोघांमध्ये मुख्य सेविका, पर्यवेक्षिका याची एकाच दिवशी एक्झाम आहे मित्रांनो 18 जुलैला, आणि आरोग्य परिचारिका, आरोग्य सेविका महिला याच्या पण 19 तारखेला एकाच दिवशी एक्झाम आहे, पण आरोग्य सेविका पुरुष 40% यांच्या आरोग्य सेवक पुरुष 40% याच्या एक्झाम 2 दिवस आहे मित्रांनो, 22-23 या 2 दिवशी यांच्या एक्झाम होणार आहेत। नंतर मग आरोग्य सेवक जे 50% बघा, आरोग्य सेवक 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी याच्या एक्झाम मित्रांनो 23 आणि 24 या 2 डेटमध्ये राहणार आहे, या 2 दिवसात यांच्या एक्झाम होणार आहे। दोन्ही आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50% याच्या 23 किंवा 23 आणि 24 या 2 दिवसात त्याच्या एक्झाम 2 शिफ्ट मध्ये घेण्यात येणार आहे मित्रांनो। आणि राहिलेलं शेवटचं बघा तुमचं प्रिय पद जे आहे तुमचं कंत्राटी ग्रामसेवक याचा एक्झाम मित्रांनो बघा 25, 29 व 30 जुलै
ह्या 3 दिवसामध्ये यांच्या एक्झाम घेण्यात येणार आहे कंत्राटी ग्रामसेवकचे, ज्यांनी नॉन पेसा क्षेत्रामध्ये ज्यांनी पेसा क्षेत्रामध्ये फॉर्म भरले होते. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50%. यांच्या एक्झाम मित्रांनो 18 जुलैपासून स्टार्ट होणार आहे, तर ते 30 जुलैपर्यंत एक्झाम होणार आहे मित्रांनो तुमच्या पुढच्या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये. तर ते कोणकोणते जिल्हे बघू, तुम्हाला एकदा परत वाचून दाखवतो बघा. नाशिक आहे मित्रांनो, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ आणि नांदेड. जर तुम्ही ह्या जिल्ह्यांमध्ये मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50%, कंत्राटी ग्रामसेवक यांचे जर तुम्ही फॉर्म भरले असेल या 13 जिल्ह्यांमध्ये, हे 13 जिल्हे आणि हे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे 16 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही ह्या पदांकरिता फॉर्म भरले असेल तर तुम्हाला तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी, एक मोठी. तुमचे जे पेपर आहे मित्रांनो, जे एक्झाम आहेत ते 18 जुलैपासून स्टार्ट होणार आहेत. हॉल तिकीट कधी येतील ते पण तुम्हाला एक्झामच्या 4-5 दिवसा पहिले आपल्याच ग्रुपवर, आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आणि आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ते कळवण्यात येईल. कधी हॉल तिकीट येतील सर्व माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळून जातील. तर तुम्ही एक काम करा, आपल्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जो टेलिग्राम ग्रुप आहे मित्रांनो त्याला पण जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला, तुम्हाला असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी. तर मित्रांनो बघा, ही संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो. टाइम टेबल, हा टाइम टेबल मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलाय, तिथे जाऊन तुम्ही हा चेक करू शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो ही माहिती होती. नवीन टाइम टेबल आलेलं आहे जिल्हा परिषद भरती 2023चं, जे पेसा क्षेत्राचे जे एक्झाम राहिले होते त्यांचेच. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली असेल. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला माहिती आवडली तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल, काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर मला कमेंट करू शकतात तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन व्हा, तिथं पण तुम्हाला असे नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.